मनोज जरांगे पाटील यांनी परत एकदा उपोषणाची हाक दिली आहे। 20 जानेवारीपासून ते मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसणार आहे। यावरच बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे। सर, परत एकदा उपोषणाची हाक आणि जेव्हापर्यंत आरक्षण मिळणार नाही तेव्हापर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगेचं ही भाषा आपल्याला पाहायला मिळतात। नाही, हे बघा, त्यांनी यापूर्वी 24 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती आणि सांगितलं होतं की 24 डिसेंबरला आम्ही आरक्षण घेणार म्हणजे घेणार। आजची 23 तारीख आहे आणि आज त्यांनी उद्याचं सर्व प्रोग्राम रद्द करून 20 जानेवारीपासून मुंबईला आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार अशी घोषणा केलेली आहे। म्हणजे कुठेतरी त्यांनी आपलं आंदोलन हे स्थगित केलेलं आहे आणि आता पुन्हा त्यांनी सरकारने त्यांना वेळ नाही दिलेली, यांनी स्वतः आता पुन्हा सरकारला वेळ दिलेली आहे। बघू आता ते त्यांच्या प्रयत्नामध्ये किती यशस्वी होतात, कारण आंदोलनात हे वेगवेगळे टप्पे असतात। आंदोलन त्यांचं इथे संपलं नाही, पण जोश आंदोलनामध्ये आला होता आणि जी 24 तारीख ज्या ताकदीने ते कालपर्यंत बोलत होते, आज कुठल्या कारणाने त्यांनी ते स्थगित केलं आणि 20 तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला, त्याचं आता बघावं लागेल की म्हणजे ज्या प्रकारे राज्य मागासवर्ग आयोग आता तपासणी करणार की मराठा हे मागास आहे की नाही, त्यामुळे त्यांना देखील वेळ लागणार। तर कुठेतरी जरांगेने देखील एक प्रकारे राज्य सरकारला थोडा वेळ द्यायचा प्रयत्न केला असं दिसतं का? तर अशाच प्रकारचं सहकार्य राज्य सरकारला करावं लागतं। आपल्याला जर राज्य सरकारकडनं न्याय मिळवून घ्यायचा आहे तर सरकारलासुद्धा आवश्यक तेवढी वेळ द्यावं लागते, ऐकावं लागतं। सरकार वारंवार त्यांना सांगतं आहे, मला वाटतं याचा विचार जरांगे पाटलांनी केलेला असावा की आम्ही ओबीसीमधनं आरक्षण देऊ शकत नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही, काय सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीचे किंवा कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही। या 2-3 गोष्टी ज्या वारंवार सरकार त्यांना सांगतं आहे, मला वाटतं त्यांना त्या गोष्टी कुठेतरी पटलेल्या असाव्या आणि म्हणून आता सध्या जी क्युरेटिव्ह पिटिशन सुरू आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाकडे त्यांचं प्रकरण तपासण्यासाठी दिलेलं आहे, याकरता त्यांनी तो वेळ दिलेला असावा। बघू आता या 1 महिन्यामध्ये पुन्हा काय होते। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकार म्हणतं की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावलं जाईल आणि जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते आता 20 जानेवारीपासून सुरू होतं, म्हणजे अगदी मधल्या टप्प्यामध्ये त्यांचं आंदोलन सुरू होणार आहे आणि तेही आमरण उपोषण असेल। परत कुठेतरी सरकारवर दबाव निर्माण करण्याचा आणि त्या काळात लवकरात लवकर विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण जी त्यांची मागणी आहे ते मान्य करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो। नाही, कुठल्याही आंदोलनकर्त्याला आपली मागणी जर पूर्ण करून घ्यायचं असेल तर सरकारवरती दबाव ठेवावाच लागतो आणि तो दबाव ठेवण्याचाच हा एक प्रयत्न असावा असं मला वाटतं की आम्ही पुन्हा तुम्हाला इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या 1 महिन्याची वेळ देतो। 1 महिन्याकरता आपल्याला काय करायचं ते करावं आणि नंतर पुन्हा आमच्या आंदोलनाला सुरुवात होईल अशी स्ट्रॅटेजी बहुतेक जरांगे पाटील साहेबाची असावी असं मला वाटतं। त्यातला एक कळीचा जो मुद्दा दिसतो की तो म्हणजे मराठांना जो आरक्षण हवं आहे ते त्यांना ओबीसी अंतर्गत हवं आहे। आता जरांगे यांची जी मागणी आहे तीच आहे, मग त्यांनी आपली मागणी बदलवली नाही। नाही, असं म्हणता येणार नाही। तुम्ही बघा की सरकारने त्यांची भूमिका फार स्पष्ट केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीतनं आरक्षण देऊ शकत नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही, सगळ्या सोयऱ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही। सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आणि म्हणून तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। त्याच्याकरता क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही सुरू केलेली आहे। राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मागासले पण सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून 50% वरचं आरक्षण कशा प्रकारे देता येईल याच्याकरता सरकार सतत प्रयत्नशील आहे आणि ते आम्ही तुम्हाला मिळवून देऊ अशा प्रकारचं आश्वासन सरकार त्यांना वारंवार देत आहे। म्हणून ओबीसीमधून आरक्षण मिळेल याची आशा त्यांनी ठेवू नये ना आम्हाला वाटते की आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे जे उपोषण करणार आहे त्यांची जी मूळ मागणी होती की त्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण हवं, त्या पलीकडच्या मागणीवर ते विचार करत आहे असं वाटते आजच्या त्यांच्या निर्णयावरून की त्यांनी जी 1 महिन्याची वेळ पुन्हा सरकारला दिलेली आहे किंवा आंदोलन स्थगित केलेलं आहे की सरकार त्यांना वारंवार जे समजून सांगत आहे की आम्ही ओबीसीमधनं देऊ शकत नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही, सगळ्या सोयऱ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही आणि म्हणून एकच मार्ग शिल्लक आहे तो म्हणजे 50% वरचं आरक्षण आणि ते देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। याचा कदाचित जरांगे पाटील विचार करत असतील असं मला वाटतं। राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ त्यांना 2 दिवसाआधी भेटून गेलं, कुठेतरी राज्य सरकारची शिष्टाई देखील कामामध्ये आली, त्यामुळे कुठेतरी त्यांचं
जो अल्टिमेटम होता तो त्यांनी बाजूला ठेवला आणि त्यांनी 20 जानेवारी निवडली. नाही, मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की सरकार वारंवार त्यांना सांगते आहे. परवा 4 मंत्र्यांचं शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलं आणि आपली सर्व प्रकारची भूमिका फार स्पष्ट केली. याच्यावरती कदाचित त्यांनी विचार केलेला असावा आणि आपलं आरक्षण मिळविण्याकरता पुन्हा सरकारला वेळ द्यावा असं त्यांना सुचलं असेल आणि म्हणून उद्याचं आरक्षण म्हणजे आंदोलन त्यांनी स्थगित करून 20 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला असावा. जरांगे पाटील यांची भाषा बदलली नसली तरी त्यांचा एक जो भूमिका आहे ती थोडी बदललेली दिसते. नक्कीच ती दिसून येते की सरकारने त्यांच्याशी चर्चा केल्यावर सरकार जे म्हणत आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे, ते तथ्य आपल्याला कुठेतरी स्वीकारावं लागेल ही भूमिका त्यांनी घेतलेली असावी आणि म्हणूनच त्यांच्या आंदोलनाच्या याच्यामध्ये थोडा बदल झालेला दिसून येतो. तर कुठेतरी ओबीसी समाज देखील मराठा आरक्षणाचं समर्थन करतं, फक्त विरोध त्याच गोष्टीला आहे की ओबीसी अंतर्गत त्यांना नको. नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. संपूर्ण ओबीसी समाजाच्या संघटना या मागणीवरती ठाम आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. परंतु संविधानाने आम्हाला जे काही तुटपुंज 27% आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणातनं नाही, एवढीच आमची भूमिका आहे. त्यांनी मुंबईची निवड केली. कुठे कायदा सुव्यवस्था, वाहतूक, इतर काही समस्या उद्भवू शकतात असं वाटतं तुम्हाला? एवढी मोठी मुंबई आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर दररोज मोठे आंदोलनं उपोषणं सुरू असतात. मुंबईला त्याचा काही फरक पडत नाही आणि त्याच्याकरता मुंबईचे पोलीस सक्षम आहेत. जरांगे यांनी बदललेली त्यांची जी भूमिका आणि त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप याचं तुम्ही स्वागत करता? नक्कीच स्वागत करू. आमच्या आरक्षणाला सरकारने धक्का लावायचा नाही आणि त्यांनी त्यांचं आरक्षण मिळविण्याकरता, स्वतंत्र आरक्षण मिळविण्याकरता जे प्रयत्न करतील त्याचं आम्ही स्वागतच करू. आज परत त्यांनी काही ओबीसी नेत्यांवर टीका केली. आता असं आहे की ते कामच आहे टीका करण्याचं त्यांचं. ते त्यांच्यावर टीका करतात, दुसरे त्यांच्यावरती टीका करतात. एकमेकावर टीका करणे आजकाल धंदा झाला असं म्हटलं तरी त्याच्यामध्ये काही वावगं होणार नाही. आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे होते. त्यांनी जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम बाजूला सारून त्यांनी 20 जानेवारी तारीख निवडली आणि 20 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ दिला. त्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. सोबतच जरांगे पाटील यांची भाषा जरी बदलली नसली तरीही मात्र त्यांची भूमिका थोडीफार बदललेली आहे. काही गोष्टींचा त्यांनी सकारात्मक विचार केलेला आहे. त्यामध्ये काही संविधानिक मुद्दे देखील आहे. याचं देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडनं स्वागत करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.